हे गिफ्ट आणलेले आणि थंडीचे दिवस आहेत बघा, आणि हा लोकरीने विणलेला हा स्कार्फ त्यांनी मला गिफ्ट दिला। अक्षरशः म्हणजे मला खूप असं आश्चर्य वाटलं की कामिनीताई, तुमचं वय जवळजवळ 80 वर्ष, 83 वर्ष, 83व्या वर्षी त्यांनी हे लोकरीचं मफलर विणलं आणि मला गिफ्ट दिलं। तर म्हणजे तुम्ही कधीपासून हे शिकलात हे करायचं? आईला पहिल्यापासून म्हणजे तुम्हाला आवड। पण मग तुम्ही हे विणताना तुम्हाला असा त्रास झाला असेल ना, मान वगैरे? थोडंसं आता काय तरी पण आजकालच्या पिढीला जर असं काही सांगितलं तर ते करणं शक्य नाही आहे। म्हणजे खरोखर या ज्योतिताई केसकर या पण आमच्या भाऊजाईच्या आई आहेत आणि या पण मोठ्या कार्यकर्त्या आहेत आणि या पण यांचं पण आता जवळजवळ 80 वय झालेलं आहे आणि या दोघीही म्हणजे आदर्श घेण्यासारखं आहे यांच्याकडून। वयाच्या 80व्या वर्षीसुद्धा त्या इतक्या ॲक्टिव्ह आहेत आणि इतकं म्हणजे सर्वांसाठी झटून करतात। माझी आईसुद्धा आजारी होती, 95 वर्षाची होती, तर त्यावेळेस आईला म्हणजे मला स्वतःला 3 भाऊ बहिणी सर्वजण असताना माझी आई महिना 1.5 महिना यांच्याकडे राहिली आणि यांनी सर्व पाहुणे रावळे यांचं सगळ्यांचं आणि शिवाय आईचं पण यांनी बघितलं। म्हणजे खरोखर आजकालच्या पिढीला घेण्यासारख्या आदर्श या दोघींचा आहे। तर तुम्ही बघा आता यांच्याकडून आपण काय शिकायचं? एवढी तब्येत स्वतःची नीट ठेवून त्या एवढ्या ॲक्टिव्ह आहेत। तुम्हाला काय सांगायचं असेल पिढीला सांगा। सतत काम करत राहणे, डोक्याची विचार कमी होतात। आता ज्योतिताई सतत उद्योगी राहणे हा त्यांनी मेसेज आपल्या पिढीला दिलेला आहे। या ज्योतिताई पण काहीतरी मनोगत त्यांचं व्यक्त करतायत। केसकर खरं म्हणजे असं समाजोपयोगी कामं करणं हे माझ्या नशिबातच आहे। ते करणं हीच माझी आवड आहे। आमच्या इथे ज्येष्ठ नागरिक संघ आहे, आज 10 वर्ष झाली मी ते काम करीत आहे। शाळा चालवते, आज 10 वर्ष तिथे पण मी अध्यक्ष म्हणून काम करते। अशा खूप संस्थांना मी जोडलेली आहे आणि ते कुठल्याही निरपेक्ष बुद्धीने कुठल्याही अपेक्षा न करता काम करणे आणि हा जो आनंद मिळतो तो खूप मोठा आहे। बघा एवढे वय झालेलं असताना सुद्धा समाजासाठी सेवा करणं ही गोष्ट घेण्यासारखी आहे। तर आपण सर्वांनी यांचा आदर्श घ्यावा आणि इथून पुढचं जे आपलं आयुष्य आहे या लोकांच्या आदर्शाबरोबर आपण पुढे व्यतीत करावं, पुढे जगावं। धन्यवाद सर्वांना।